तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडलेला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडून पाश मायेचे घेऊन श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा। सिद्धेशला रोज सकाळी 11 वाजता अमेरिकेहून इथल्या ऑफिसमध्ये फोन करायला लागतो। तर माझ्या डोक्यात असं आहे की आज मीच ऑफिसमध्ये जावं आणि तो फोन मी अटेंड करावा। गेल्या खेपेला तू पटेल नावाचा गुजराती ऑफिसर म्हणून तिच्याशी बोलला होतास ना? अरे पण मला एक मिनिट ऐक 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 माझं हे बघ, पटेल म्हणून बोललो, शाह म्हणून बोललो का मेहता म्हणून बोललो मला तेच आठवत नाहीये आता। ते तू बघ काय ते, पण कुठल्याही परिस्थितीत तिच्या समोर तुझ्या ओरिजिनल अवतारात जाऊ नकोस। लक्षात ठेव, तू इथे आहेस माझ्या बरोबर अमेरिकेत। एक्सक्यूज मी सर। येस हॅलो, मी मिसेस घाणेकर। नमस्कार नमस्कार, या या बसा 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 हो. बसा थँक्यू बसा। सर। अहो पण सर तुम्ही का उभे, बसा ना। हा हा बसते, हा बसते। बोला काय घेणार तुम्ही, चाय की कॉफी? नाही सर, काही नको मला, थँक्यू। काहीतरी तर घ्यावंच लागेल ना, नाही तर सिद्धेश काय बोलेल। नाही बोला काय घेणार, चाय का कॉफी? नाही सर, खरंच काही नको, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, मी पण जरा घाईत आहे। ओके गुड बाय। अहो सर नाही, तसं नाही, म्हणजे थोडा वेळ आहे माझ्याकडे। आज सिद्धेशचा अमेरिकेहून फोन येणार आहे ना, तोपर्यंत मी थांबणार आहे इथे। हो नाही मग सांगा ना तुम्ही काय घेणार, तुम्ही चाय का कॉफी? बरं, मग तुम्ही एवढं म्हणताच आहात तर कोल्ड्रिंक चालेल मला। एक मिनिट मी आत्ताच घेऊन येते। अहो सर, पण तुम्ही कशाला जाताय? का मी आणला तर थंडा थंडा नाही लागणार? अहो नाही, तसं नाही, म्हणजे तुमच्या पिऊनला सांगा ना। नाही त्याला आम्ही काढून टाकला कामावरून। काढला का? पिऊन यायच्या ना ते। ओ ते दिवशी काय झाला, आम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये सगळ्यांनी मिळून ना ठराव पास करून घेतला, पिऊन ठेवायचा नाही आणि ऑफिसचा सगळा काम ऑफिसर लोक करणार। काय? बापरे, आणि ऑफिसर्स या सगळ्याला तयार झाले? एकदम तयार झाले। अरे ते दिवशी आमचा चेअरमन साहेब आहे ना, ते कॅन्टीन मध्ये प्लेट धुवत होता आणि आमचा व्हाईस चेअरमॅन आहे ना, तो टेबलवर फडका मारत होता। बापरे, म्हणजे आता मिस्टर घाणेकरांना पण अमेरिकेहून आल्यावर हे सगळं करायला लागणार की काय? नाही नाही त्याला नाही करावं लागणार। का? त्यांना का नाही लागणार? त्याच्या ते भिडू आहे ना, भिडे नावाच्या। हा, भिडे भिडे। हा, काय? नाही नाही, म्हणजे अहो तुम्ही नाही, हा त्या भिडेंबद्दल तुमचं मत काय हो सर? म्हणजे तुम्ही काय भलता शलता ऐकला की काय भिडे बद्दल? अहो नाही नाही, तसं नाही, मी आपलं सहजच विचारलं। नाही खरा खरा सांगा, काय ऐकला तुम्ही भिडे बद्दल? अहो सर, खरंच तसं काही नाही। एनिवे सर, आय एम सॉरी, पण मला तुमचं नाव लक्षात नाही राहिलेलं। माझ्या बी लक्षात नाही। काय? पटेल। पटेल? पण मला असं वाटतंय की तुम्ही मला फोनवर मेहता असं सांगितलं। येस, माझं नाव मेहता। अहो पण आता तर तुम्ही पटेल म्हणालात ना? भिडे बद्दल काय ऐकला ते मला पटेल, ते मला सांगा असं मी तुम्हाला सांगत होते। हो नाही सर, भिडेबद्दल खरंच काही नाही। काय नाही म्हणजे काहीतरी हाय, सांगा सांगा काय ऐकला तुम्ही? तसं काही नाही सर, पण सिद्धेश एकदा मला असं म्हणाला होता की आमचा भिडे म्हणजे एकदम हॅपी गो लकी माणूस आहे। ते 50% बरोबर आहे। म्हणजे
काही कळलं नाही मला. नाही म्हणजे कसा त्याला तुमच्या मिस्टर सारखा फ्रेंड मिळाला म्हणून ते हॅपी आहे, पण त्याला विदेशला जायचा चान्स नाही मिळाला ना म्हणून ते लक्की नाही. काय फॉरेनला जायचा चान्स नाही मिळाला? अहो पण सर, सिद्धेश मला म्हणाला की त्याच्याबरोबर कोणी भिडे नावाचा माणूस गेलाय म्हणून. मग तुम्ही असं का म्हणताय की त्याला चान्स नाही मिळाला? अरे भाभीजी, आता अमेरिका म्हणजे काय विदेश नाही राहिला. अरे तिकडे आपला इंडियन पॉप्युलेशन इतका झालेला आहे की आता काही दिवस नंतर ना त्याचं नाव आपल्याला इंडियाच ठेवावं लागणार आहे. आता अमेरिका मध्ये एका शहराला इंडियाना पोलीस बोलते आहे की नाही. मॅनहॅटन हा नाव म्हणे एका महाराष्ट्रीयन वरनं पडलेला आहे. ते जाऊ दे, तुम्हाला युएसए चा फुल फॉर्म माहितीये का? सांगता येईल तुम्हाला युएसए चा फुल फॉर्म काय आहे ते? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. मेड इन युएसए चा फुल फॉर्म काय सांगा? कशाचे शॉर्ट फॉर्म आहे हा? कसला? उल्हासनगर से सस्ते में आया. सर तुम्ही पण ना मजेशीरच आहात एकदम. हॅलो, हा सर. सर जस्ट 2 मिनिट्स. सर फोन. फोन आलाय. हॅलो हॅलो. सर हा फोन. हा सॉरी. हॅलो हॅलो. मेरी. हा भिडे सर, सिद्धेश सरांचा अमेरिकेहून फोन आहे. अच्छा, घाणेकरचा फोन आहे. हा लवकर 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 दे मला. सिद्धेश, अरे मी मेहता बोलते. मेहता. हा, कसा चाललाय तुझ्या आणि भिडेच्या तिकडे अमेरिका मंदी? एक मिनिट. हा, एक मिनिट. अरे तुझ्या बायडीशी बात कर ना. हा, बायडीशी बोल. हा, बायडीशी बोल. हा घ्या, मी तो पण कोल्ड्रिंक पिऊन येते. हा हो सर. नाही म्हणजे तुमच्यासाठी बी आणते, पण मी पण पिऊन येते. काय जरा घसा माझ्या कोरडा पडलाय ना. हा? ए, हसते काय? बोल नाही त्याच्यावर. हो. हॅलो. अरे काय रे, काल रात्रीपासून किती ट्राय करते मी तुला फोन, तू का उचलत नाहीयेस फोन? अगं काल दुपारी मीटिंग मध्ये असताना फोन सायलेंट वर ठेवला होता मी. ते मला आता लक्षात आलं. आणि आता घरी फोन केला तर कुठल्या तरी भलत्याच बाईने फोन उचलला. सिद्धेश, अरे भलती बाई काय, ती कोणी भलती बाई नव्हती. मग कोण होती? सिद्धेश. अगं सांग ना, नुसती हसते काय वेड्यासारखी? अरे सिद्धेश, तुझी आई होती. आई? हो, सासूबाई आल्यात आपल्याकडे. अरे काय सांगते काय? हो, आणि राहणार आहेत चांगले आपल्याकडेच तू येईपर्यंत. वाव, दॅट्स ग्रेट. हे ऐकून माझं ना अक्षरशः टेन्शन हलकं झालंय. मी आईला रात्री फोन करेन. हो चालेल. बरं ऐक ना सिद्धेश, त्या भिडेपासून जरा लांब राहा प्लीज. नाही म्हणजे तसा चांगला मित्र आहे तुझा तो, पण कधी कधी चांगले मित्रच वाईट निघतात, म्हणून जरा. हो हो. बरं चल, ठेवते आता. ए बाय द वे, ऐक ऐक, हा बोल ना रुजुता. तुझे मेहता साहेब एकदम जॉली आहेत. आवडले मला, एकदम मजेशीर आहेत. हम्म. काय जोक मारतात ते, आणि किती अगत्यशील आहेत. माझ्यासाठी कोल्ड्रिंक आणायला स्वतः बाहेर गेले ते. हो, बाकी ठीक. जरा दे ना त्यांना फोन, ते असतील जवळ तर. हो, 1 मिनिट. हा सर, तुमच्याशी बोलायचंय. हा बोल. बोला बोला बोला. भिडे. थँक्स. हा, गुड ऍक्टिंग, गुड. अरे त्याच्यामध्ये थँक्स कसला, हे तर माझा फरज होता. हा, जय रामजी की जय सियाराम. अच्छा अच्छा, कळलं कळलं बाबा. जयरामजी की जयरामजी की. हा, बरं सर, निघते मी. जय रामजी की. पण परत येऊ नका. हा, नाही म्हणजे तुम्हाला जर काय काम असेल ना तर फोन करा, इथे नका येऊ तुम्ही. हा बरं, फोन करून सांगेन. हा हा. मजेशीर आता सर तुम्ही. थँक्यू थँक्यू. चला येऊ. हा या. अच्छा, हो हो. नाईस मीटिंग यू. हो हो, thank you. बाय. हो हो. हा 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 हा.
हो आई, झालं झालं, थोडंच राहिलंय, जरा थांबा. अजून किती वेळ? घड्याळात बघ जरा किती वाजलेत ते. पोटात कावळे ओरडायला लागलेत नव्हे, ओढून ओढून नमलेत ते आता. हो आई, झालंच आहे. फक्त आता पोळ्या करायच्या राहिल्यात, मी कणिक भिजवलीत, लगेच करते. हा, कधी करणार? गोगल काय सुद्धा तुझ्यापेक्षा भरभरा काम करत असेल. किती वेळ लागणार आहे? अगं भूक लागून जीव जायची पाळी आली माझी. नाहीतरी तू त्याचीच वाट बघतेस. अयो काहीतरी काय उगाच बोलताय. तुम्ही जरा बसा, मी लगेच करतेच आहे. हा, रुजुता, सोनाली, अगं ये बस. पण सॉरी हा, आत्ता मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये. मला पटकन पोळ्या करायच्या, तू बस तोपर्यंत मी अगं आले. हो हो, थांब. किती वाक्य एकदम बोलशील, जरा दमाने घे. आणि काही पोळ्या करायची गरज नाही, मी आणल्यात तुमच्यासाठी पोळ्या. ओ वा, थँक्यू सो मच सोनाली. किती चांगली आहेस ग तू. छान छान चाललंय तुमच्या दोघींचं. चांगलं वळण लावतेस हं सोनाली तू तुझ्या मैत्रिणीला. पण आई, काही बोलू नकोस. असा ऐतखाऊपणा शिकवतेस तुझ्या मैत्रिणीला तू. हं? आधीच तर तिला जेवणातलं काही जमत नाही आणि तू तिला अशा नसत्या सवय लावतेस. आशानं कधी शिकेल का ती? त्या तिनं कायम तुझ्यावर अवलंबून राहावं असंच वाटतंय तुला. तसं नाही आई, हळूहळू शिकेल ती. कधी? आणि तोपर्यंत काय माझ्या सुनेच्या हातचं खायचं सोडून परक्या बाईच्या उपकारावर जगू? आई अहो, सोनाली कोणी परकी नाहीये. माझी खूप चांगली मैत्रीण आहे ती. काय हो आणि आई, ती एवढं आपल्यासाठी करून आणते आणि तुम्ही काय उगाच तिला. मला शहाणपणा शिकू नकोस तू. आणि आपल्यासाठी करते. काही गरज नाहीये मला शेजाऱ्यांच्या दयेची. काय ग, तुझ्या सासूला तरी कसं चालतं? अशी शेजाऱ्यांची धन करतेस ती. भेटू दे तुझी सासू. थांब, विचारतेस ती. नको आई, प्लीज, मी हात जोडते. पण माझ्या सासूबाईंना यातलं काही सांगू नका. मी नकळत या पोळ्या आणल्या होत्या आणि त्यांना जर हे कळलं ना, तर माझं काही खरं नाही. मग सासूच्या नकळत असले उद्योग करतायच कशाला? माफ करा आई, पुन्हा असं नाही करणार. पण प्लीज माझ्या सासूबाईंना काही सांगू नका. आई अहो, जाऊ देत ना प्लीज. काय जाऊ दे? काय झालं ग रोजू? काय प्रॉब्लेम आहे का? या जगात तुझ्या इतका मोठा प्रॉब्लेम नाहीच आहे रे. आणि काय रे, तुला तुझ्या बायकोला नीट शिस्तीत ठेवता येत नाही का? काय झालं? काय केलं हिनं? आई अहो, जाऊ देत ना प्लीज. ए, जाऊ दे कसं? नाही, मला कळलंच पाहिजे माझ्या बायकोनी काय केलंय ते. हिच्यामुळे जर रुजुताला त्रास होणार असेल ना, तर ते मी अजिबात खपून घेणार नाही. उगाच काहीतरी बोलू नका. ती बिचारी मला काय त्रास देणार? त्रास तर मला इतरांचाच जास्त होतो. कळतात बरं का तो म्हणे. अगं पण रुजुता, तुला मी एवढी मदत करतोय तरी बी तू मला असं बोलतेस. सारखं सारखं काय मदत करतो 10 वेळा बोलताय. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, मला तुमच्या मदतीची गरज नाहीये, कळलं? मी स्वतःला चांगलंच सांभाळू शकते. आणि मला जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, तर त्यालाही सरळ करू शकते, कळलं मिस्टर बजरंग? बघितलंस का? हे समजा तुझ्यामुळे होतंय. तुझ्यामुळे रुजुता माझ्यावर एवढी चिडली आहे. नाही हो. गप. आणि काय ग, असं काय केलंस काय तू? हा, बोल ना. अगं आता का गप्प आहेस? बोल की लवकर. ती काय बोलणार? मी सांगते ना, तुझी बायको माझ्या सुनेसाठी पोळ्या करून घेऊन आली, तेही तुझ्या आईच्या न कळत. घ्या. अहो एवढंच ना, मग काय हरकत नाही. रुजुतासाठी तिने पोळ्या आणल्यात ना, मग माझं काय बी म्हणणं नाही. अहो उलट मला आनंदच आहे तिने रुजुताला मदत केली याचा. अरे पण तिने त्या पोळ्या तुझ्या आईच्या न कळत आणल्यात. ही त्यांची फसवणूक नाही का? अहो मग काय बी हरकत नाहीये. अहो माझ्या आईच्याच काय, हिनं जर माझ्या नकळत बी हिला मदत केली ना, माझी काय बी हरकत नाही बघा. आई अहो, जाऊ देत ना आता. तुम्ही बसा, मी जेवायला वाटते. भूक लागली ना तुम्हाला? अरे वा 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 वा, जाईन सोबत जेवायला मिळणार मला. सॉरी, ते शक्य नाही. का? कारण मी स्वयंपाक फक्त 2च माणसांचा केलाय. हा, तिसरं कोणी जेवलं तर पुरणार नाही, कळलं? आता एवढं जेवण आपल्याला पुरेल की नाही? आणि एक तीळ 7 जणांमध्ये वाटून खायची पद्धत आहे आमची.
हे एवढं नक्की पुरेल आपल्याला. अहो पुरवा पण. अरे पडू ते. काय म्हणलं ताई? काही नाही. नाही 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 मला ठाऊक आहे. आई माझंच कौतुक करत असणार. हा, आता तसे आहोतच आम्ही कौतुक करण्यासारखे. हं? तोंड बघ आरशात. सुनबाई, रुजुता, मी आलोय. अण्णा आलात, या बसा. मी जशी काही अस्तित्वातच नाही असं कौतुक चाललंय सुनीचं. अगं, तुझ्याकडे बघून बघून तर माझ्या डोळ्यांना मोतीबिंदू झालाय. काय म्हणालात? काही नाही ग, म्हटलं आयुष्यभर तुझ्याकडेच बघत आलोय ना मी. सुनबाई, आज खास पनवेलून तुझ्या हातचं जेवायला आलोय. चल लवकर वाट जेवायला बसूया. मी तोपर्यंत हातपाय धुवून येतो. हो, आलोच तुम्ही मी. जाऊन या, मी वाटते. हो हो. मी काय म्हणतो रुजुता, तुम्ही काही म्हणू नका. आणि रुजुता, तू पण यांच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नकोस. ते जेवायचं वगैरे ना, ते मस्करी करत होते. हो हो मस्करी करत होतो. चला, आपल्यालाही जेवायला उशीर होतोय ना. चला येतो ग रुजुता. चला. आई अहो, तुम्ही बजरंगला का सांगितलं की सोनाली तिच्या सासूच्या नकळत पोळ्या घेऊन आली म्हणून? अहो, आता तिच्या सासूला हे कळलं ना, तर त्यांच्या घरात काय महाभारत घडेल माहिती नाहीये तुम्हाला. त्यांच्या घरात काय महाभारत घडेल ना ते जाऊ दे. इथे रामायण घडेल त्याचं बघ. मला खूप भूक लागली आहे, वाढायला घे. हो हो, वाढते वाढते. एकच मिनिट थांबा. ही ना चार? नाही नाही, माझं नवीन नेकलेस 5 लाखांचा आहे. यावर्षी पाडव्याला मला गिफ्ट दिलाय मिस्टरने. अहो महाग कसला, स्वस्तच आहे. नाहीतरी माझी ज्वेलरी नेहमीच खूप एक्सपेन्सिव्ह असते. मिसेस कुलकर्णी, मी तुमच्याशी जरा नंतर बोलू का? हो हो, मी बिझी आहे जरा. मी तुम्हाला परत थोड्या वेळाने फोन करते. हां, फोनवर कोणाशी बोलत होतीस? नाही म्हणजे फोनवर मिसेस कुलकर्णीच होत्या की आणखीन कोणी होतं? काय म्हणायचंय काय तुम्हाला? नाही, मी आल्यानंतर घाईघाईने फोन ठेवून दिला. मला संशय आला म्हणून विचारला. आलात का वळणावर? अहो मिसेस कुलकर्णीशी मी खूप वेळापासून बोलत होते आणि मला बोर झालं म्हणून मी ठेवून दिला फोन. नाही, मला वाटलं तू कोणा लाडक्या माणसाशी बोलत असशील. माझ्या येण्यामुळं तुला आता त्याच्याशी लाड बोलता येत नसणार म्हणून तू फोन ठेवलास. आता तुम्हाला कोणत्या लाडक्या माणसाचा फोन आला? तरी म्हटलं अजून कसा नाही आला त्या बयेचा फोन? अहो तिकडे कुठे चाललाय? बोला ना माझ्या समोर. अगं, आम्हाला बिझनेस डिस्कस करायचा आहे. बिझनेस बायको समोर डिस्कस करायचा नाही असं कुठे लिहिलंय का? ओके, वाद नको बोलू. मी कुठे वाद घालते? हा बोला मिसेस शृंगारपुरे. अहो फोन कशाला केला? तुम्हाला मी 1000दा बजावलंय. रात्री अपरात्री मला फोन करत जाऊ नका. अहो माझ्या बायकोला जर संशय आला तर आपला सगळा प्लॅन फसेल. काय आपला प्लॅन ऑलरेडी फसला? काय झालं काय? अच्छा, त्याला संशय आला. अहो असं होतं कामा नये. काहीतरी वापरा म्हणजे डोकं वापरा. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये इंटरेस्ट आहे ना? हा, पण डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, जाग्या राहा. गुड नाईट. काय हो, कसला प्लॅन फसला? नाही म्हणजे पळून बिळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन होता की काय त्या मिसेस शृंगारपुरेंबरोबर? लग्न? मी एकदा चूक केली ना, ती चूक आयुष्यात पुन्हा करत नाही. घोडचूक तर मुळीच नाही. घोडचूक तुम्ही नाही, मी केली होती. मग ती चूक सुधारायचा आता प्रयत्न करतेस की काय? हे बघा, तुम्ही उगीच विषय बदलू नका. हा, त्या बयाने कसला प्लॅन केला होता आणि का फसला हे मला कळलंच पाहिजे. माझा जीव वगैरे ते घेणार नव्हतात ना तुमच्या मार्गातला अडसर दूर करण्यासाठी म्हणून? अगं नाही ग, बिझनेस प्लॅन डिस्कस करत होतो. बिझनेस प्लॅन म्हणजे नक्की शेअर्स गडगडले असणार.
नवऱ्याच्या अपयशानं खुश होणारी बायको पहिल्यांदा बघतोय. पण नक्की बिझनेस प्लॅनच ना की आणखी काही? तू ना नसत्या शंका घेत बसू नकोस. आणि हो, माझं सिंगापूरला जाणं 1 दिवसाने पुढे गेलंय. काय? अहो पण का? का म्हणजे काय? कामं पेंडिंग राहिलेत म्हणून. कामं पूर्ण केल्याशिवाय सिंगापूरला कसं जाऊ? तुझा एवढा चेहरा का पडला? मी सिंगापूरला गेल्यानंतर कोणाला भेटायचा वगैरे प्लॅन केला होतास की काय? नाही, माझा काही प्लॅन नव्हता. पण तुम्ही जर 1 दिवस इंडियात जास्त राहिलात ना तर तुम्ही त्या मिसेस शृंगारपुरेंना भेटाल ह्याची मला भीती वाटली. तू काहीतरी काय बोलते? मी कशाला तिला भेटेन? पण एक ध्यानात ठेव, मी इथं नसताना तू कुणाला भेटतेस, कुणाबरोबर बोलतेस, कुणाबरोबर उंटारतेस, सगळ्यावर बारीक लक्ष असणार आहे माझं. पण भिडे, मी तुला एक गोष्ट सांगितली तर तू ती रुजुताला सांगणार नाहीस ना? काय झालं सिद्धेश, सांग. अरे तुझं मन मोकळं कर. काय झालं तिकडे? शेवटी शृंगारपुरे मॅडमनी त्यांनी त्यांच्या जाळ्यात तुला अडकवलंच ना. काय झालं अचानक तुम्हाला? हे तुझे सासरे आहेत ना, तुझ्या जेवणाचं जे कौतुक करून जेवतायत ना, त्या लायकीचं तुझं जेवण अजिबात नाहीये. अगं, तुझ्या या जेवणामुळेच माझी तब्येत बिघडली आहे.